नमस्ते. तर AP अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि हे जे आहे स्वातंत्र्योत्तर काळामधले मी 25 प्रश्न तुम्हाला आणलेले आहे. उद्यासुद्धा तुम्हाला 25 प्रश्न मिळणार आहे. CTETसाठी आणि TETसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण तुमचं सबस्क्राईब, लाईक आणि शेअर हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर चला बघूया प्रश्न पहिला. महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक कोण मानले जातात? तर वासुदेव बळवंत फडके यांना म्हटले जाते. नंतर केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण? लोकमान्य टिळक. मराठा वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर लोकमान्य टिळक होते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी केली. शिवजयंतीची सुरुवातसुद्धा लोकमान्य टिळक यांनीच केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हा जो उद्गार आहे तो काढलेला आहे लोकमान्य टिळक यांनी. होम रूल लीगची स्थापनासुद्धा लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना केली. महाडचा 14 तळे सत्याग्रह कोणी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. नाशिकचा काळाराम सत्याग्रहसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच सुरू केले. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र कोणी चालू केले? तर प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्रसुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी चालू केलं. साने गुरुजीचे मूळ नाव काय? तर पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं मूळ नाव होतं. त्यांनी श्यामची आई ही कादंबरी लिहिली होती. ठीक आहे. पुणे करार 1932मध्ये झालेला आहे आणि गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा पुणे करार झालेला आहे. ठीक आहे. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर 1942मध्ये भारत छोडो आंदोलन झाले. यांचा पुढाकार गांधीजींनी घेतला होता आणि करा आणि मरा हा सुद्धा नारा त्यांनी लावला होता. 1942च्या आंदोलनाचे प्रमुख कोण? प्रतीप सरकारचे प्रमुख कोण होते? तर क्रांतिसिंह नाना पाटील होते. महाराष्ट्रातील भूमिगत स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख तसेच गोवा मुक्ती आंदोलन महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी सहभाग घेतला? तर सेनापती बापट यांनी घेतला. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर 15 ऑगस्ट 1947ला मिळाले. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अशा प्रकारे इथे व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.